नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः. शांतिं निर्वाण परमां मत्संस्थामधि गच्छति. आता दुजे हन होते की एकची हे आईते. ऐशिये विवंचने पुरते उरेचिना. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. 11व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत संपूर्ण योग साधनेचा विचार भगवंताने सूत्ररूपाने आपल्यासमोर प्रतिपादन केलेला आहे. पवित्र देशामध्ये जाऊन सद्गुरूंच्या स्मरणाने शरीराची विशिष्ट प्रकारची बैठक ठेवून ब्रह्मचर्य व्रतामध्ये अखंड राहून जो योगी पुरुष योगाची साधना करतो, ती साधना करत असताना त्याला कोणत्या प्रकारचं योगाभ्यासाचं फल प्राप्त होतं हा विचार परमात्मा या अंतिम श्लोकामध्ये सांगतात. ज्याचं अंतकरण कायम योग साधनेशी जोडलेलं आहे, मनातले संकल्प विकल्प ज्याचे संयमित झालेले आहे, तो साधना करत असताना त्याला कालाचा कोणत्याही प्रकारचं व्यवधान नाही. सदात्मानं शब्दाचा अर्थ होतो ज्यामध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था आल्या गेल्या तरी साधनेमध्ये खंड पडत नाही. शरीर निर्वाह करता जेवढा आवश्यक आहे तेवढा तो हातपायांची हालचाल करेल, पण बाकी साधनेला सोडून इतर कोणत्याही वेळामध्ये तो आपला वेळ खर्च करणारच नाही. असा सदात्मानं युंजन कायम आपल्या अंतकरणाला परमात्म स्वरूपाशी जोडणारा नियतमानसः आणि निर्वाण परमां मत्संस्थां शांतीम अधिगच्छति. जिचं पर्यवसान मोक्षामध्ये होतं किंवा परमानंद रूपता ही जिची निष्ठा आहे, अशा अविद्येची शांती, अविद्या कार्याचा बाध या स्वरूपाने ज्या शांतीचं प्रतिपादन केलं, अशी शांती त्या साधकाला प्राप्त होते. काल आपण शांतीचा आणखीन एक विचार केला. शम नाम सुखम. सुखाचा अंत म्हणजे शेवट किंवा त्याची मर्यादा. सुखाची सर्वात श्रेष्ठ मर्यादा कोणती असेल तर परब्रह्मरूपता, आणि त्या स्थितीला शांती म्हणतात. ती शांती योगी पुरुषाला प्राप्त होते. आता योगी हा साधक आहे, ते साधना करताना त्याच्यासमोर त्याला अनेक प्रकारच्या सिद्धी आणि ऐश्वर्यसुद्धा प्राप्त होतं. ऐश्वर्याला रिद्धी असं म्हणतात आणि सामर्थ्याला सिद्धी म्हणतात. त्या सिद्धीमध्ये 8 प्रकार प्रामुख्याने आहे. अनिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 महासिद्धी प्रतिपादन केलेले आहे. साधक पुढे निघून गेला आणि मागं त्याच्या पावलांचे ठसे राहिले तर त्या ठिकाणी सुद्धा अनिमादी सिद्धी प्रगट होता. परंतु ज्ञानोबा एकाच वाक्यात सांगतात, परितेने काय काज आपणया. त्या सिद्धीचं आपल्याला काय काम आहे? अर्थात या साधकाला त्या सिद्धीचं काहीच काम नाही. कारण अर्जुनाने देवाला प्रश्न काय विचारला होता? हे अंगे म्या होई जोका, एतुले गोसावी आपुलेपणे की जोका. देवा, तुम्ही जी लक्षणं प्रतिपादन केली ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्या महात्म्याची, ती लक्षणं मला प्राप्त होतील का? याचा अर्थ अर्जुनाचं साध्य आहे ब्रह्मरूपता, आणि त्या साध्याकरिताच भगवंताने योगमार्गाचं कथन केलं. मग ज्याची साध्य ब्रह्मरूपता आहे त्याला इतर सिद्धीचं काय काम आहे? तेने काय काज आपणया. असा देहामध्ये असताना त्याच्या देहातल्या पंचतत्वापैकी 3 तत्वाचा पूर्णपणे लय होऊन जातो. पृथ्वीला जल समाप्त करतं, जलाला तेज जिरवितं आणि त्या तेजाला वायू जिथल्या तिथं हरवून टाकतो. तो वायू एकटा उरला तरी शरीराच्या आकाराने विद्यमान राहतो. कुंडलिनी असं नाव निघून जातं. केवळ फक्त मारुत असं नाव शिल्लक राहतं, पण शक्तीपणा मात्र अजूनही जात नाही. जोपर्यंत ती शक्ती शिवामध्ये
म्हणजे ब्रह्मस्वरूपामध्ये समावेश होत नाही तोपर्यंत त्या शक्ती अर्थात कुंडलिनी शक्तीचं शक्तीपण मात्र शिल्लक राहतं. आणि मग तिचा प्रवास सांगितला, ती जालंधर बंधाचं भेदन करते, मस्तकाचाही भाग भेदन करते. याचा अर्थ योगी पुरुषाचा प्राण पडतो आहे, प्राण निघून गेला की शरीर पडतं असा अर्थ न घेता क्रमाक्रमाने तो षटचक्राचं भेदन करून जातो असा त्याचा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो. नाहीतर मग त्याचं मस्तक फुटलं साधना करता असा अर्थ नाही. हा भाग सांगायचा आहे की सर्वात उच्च अवस्था प्राप्त करत असताना जसं तो षटचक्राचं भेदन करतो तसं ब्रह्मरंध्रापर्यंत स्थिर होण्याकरता तो कोणत्या कोणत्या भागातून जातो, कुंडलिनी शक्ती कुठपासून जाते हा विचार प्रतिपादन केला आहे. अकार, उकार आणि मकार, या अकार उकार मकार ओंकाराच्या मात्रा आहेत. तर त्या अकारामध्ये संपूर्ण स्थूल सृष्टी येते, ओकारामध्ये सूक्ष्मसृष्टीचा समावेश होतो आणि मकारामध्ये कारण असणारं जी माया किंवा अविद्या यांचा संबंध घेता येतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण जसे आपण वेष्टी रूपाने 3 देह सांगतो, या 3 देहाच्या अवस्थेचे विश्व, तेजस, प्राज्ञ, अभिमानी जीवस्वरूपाने असतात. समष्टीचा विचार केला तर याच्यामध्ये विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर यांचासुद्धा समावेश अकार, ओकार आणि मकार या ओंकाराच्या मात्रेमध्ये होतो. आणि या तिन्ही अवस्था, हे तिन्ही प्रकारचे आकार त्याच्याही पुढे तो जातो. अर्थात सृष्टीच्या लयाचा विचार किंवा सृष्टीच्या अतिक्रमणाचा विचार तो घेता येईल. अतिक्रांत होतो तो या सगळ्यापासून. जसं की 14व्या अध्यायामध्ये या पुरुषांचं वर्णन करत असताना तो 3 गुणाच्या अतीत आहे म्हणून त्याला गुणातीत म्हणतात, किंवा तो 3 अवस्थेंच्या पलीकडे आहे त्याला अवस्थातीत असं म्हणतात. तसा हा प्रकार आहे. ओंकाराची पाठी, पाय देत उठा उठी, पश्यंतीची पाऊटी मागा घाली, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. त्यापैकी आपल्या हृदयामध्ये असणारी जी पश्यंती नावाची वाणी, त्या वाणीचं सुद्धा तो उल्लंघन करून जातो आणि मग ब्रह्मरंध्रामध्ये ती कुंडलिनी शक्ती स्थिर राहते. आता शक्ती ही स्त्री रूपाने आहे आणि परमात्मा पुरुष रूपाने आहे. मग आता त्या शक्तीचं शिवाबरोबर ऐक्य झालं पाहिजे म्हणून ते ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर राहून सोहम भावाच्या योगी साधना करत असताना ते अहम सहा अहम असं चिंतन करावं लागतं. हंसचिंतन असं सोहम हंसचिंतन. तर सोहम भावाच्या मीच ब्रह्म आहे या भावाला ती प्राप्त होते. याला सोहम भावाचे बाहू म्हणतात. आणि शिव म्हणजे परमात्मा, या परमात्मा लिंगाला ती अलिंगन देते. महाभूतांचा पडदा दूर होतो. या शिव आणि शक्तीचं समावेशन होतं. ज्ञानोबा याकरता उदाहरण देतात, ज्याप्रमाणे मेघाच्या मुखाने समुद्र वेगळा होतो आणि पावसाचा वर्षाव झाला की तोच समुद्र पुन्हा वर्षावाच्या रूपाने आपल्याशी आपण मिळतो. आता इथं वेगळं होण्याला कारण कोण आहे? फक्त मेघ, दुसरं काही कारण नाही. म्हणजे समुद्राचं पाणी समुद्रामध्येच मिळतं, फक्त त्याला निमित्त मेघ आहे. तसं देहामध्ये असणारं जीव चैतन्यच आहे, ते ब्रह्मचैतन्याला मिळतं, फक्त मध्यंतरी शरीराच्या आकाराचं निमित्त आहे. ते पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, याला अध्यात्माची प्राप्ती असं म्हणतात. बरं, पहिला शब्द आहे पदी, तर त्या ब्रह्मरूपामध्ये, आणि पद प्रवेशे म्हणजे जीव हा ब्रह्मरूपच आहे. तो का म्हणे कैसी केव, कोठे जीव निराळा, तो का म्हणे हा तो स्वये परब्रह्म, तो परब्रह्मरूपानेच आहे. फक्त आता मध्यंतरी त्याच्या पंचमहाभूतांचा जो पडदा आहे, अविद्येचा प्रतिबंध आहे, हे सगळं निवृत्त होतं आणि त्याचं आणि परब्रह्माचं जे अनादि ऐक्य आहे तेच त्याला प्राप्त होतं. ते गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात, भ्रमनिवृत्त झाला की जे स्वतःसिद्ध ऐक्य आहे ते अगोदर प्राप्त होतं. आपणही बऱ्याचदा ते उदाहरण पाहिलं आहे. एक ब्राह्मण व्यक्ती आहे, सकाळी प्रातर्विधीला निघून गेल्यानंतर आल्यानंतर त्याने आता ते कानातलं जानवं आहे, हातपाय धुवावे, चूळ भरावी, स्नान संध्यावंदन करावं.
हा प्रारंभ करावा की नाही. पण ते आल्यानंतर वेगळाच कार्यक्रम सुरू झाला. तर आल्यानंतर चटई टाकली, वज्रासनात बसला आणि झाले दुसरेच मंत्र सुरू त्याचे. आता ते काही इथं सांगण्याचे प्रकार नाही. लोकांच्या लक्षात आलं हा प्रातर्विद्येला जिथं गेला होता तो भाग वेगळ्या प्रकारचा होता. बहुतेक याच्या अंगामध्ये भूतसंचार झाला. त्यामुळे गायत्री मंत्राचा उच्चार दिला सोडून आणि भलतंच काहीतरी तो लागला पठण करायला. झालं की नाही सुरू. मग आता लोकांनी विचार केला या भूताला बाहेर काढलं पाहिजे, जे ब्राह्मणाच्या अंगात गेलेलं आहे. त्याच्या मांत्रिकाची ती परीक्षा करून ज्ञानोबा म्हणतात जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, त्या ग्रहाची पंचाक्षरी नावाची विद्या जाणणारा मांत्रिक अनुमान प्रमाण करतो आणि तशा प्रकारची योजना करून त्या भूताला बाहेर काढतो. आता ब्राह्मणाच्या अंगातलं भूत बाहेर गेल्यानंतर त्याला परत ब्राह्मण करायचं आहे का? तो मूळचाच ब्राह्मण आहे. फक्त मध्यंतरी जे आलेलं भूत आहे ना ते घालवावं लागतं. तसा जीव हा मुळातच परब्रह्मस्वरूप आहे. फक्त त्याला मध्यंतरी देहाध्यास तादात्म्य झाल्यामुळे ते एकदा तादात्म्य दूर गेलं की तो मूळचाच ब्रह्म, त्याला ब्रह्म करावं लागत नाही. म्हणून आपण जी सगळी साधना करतो ना, थोडंसं सावधपणाने ऐका बरं. आपण जी सगळी साधना करतो ती ब्रह्मप्राप्तीकरता करतच नाही. मग करतो कशा करता? ब्रह्मप्राप्तीकरता प्रतिबंध करणारं जे अज्ञान आहे ते घालवण्याकरता सगळी साधना आहे. जसं पाण्याच्या प्राप्तीकरता सायास नाही, शेवाळाला दूर करण्यात कष्ट आहे. एखादा व्यक्ती प्रयत्न करतो ते फक्त शेवाळ दूर करण्यासाठी, पाणी प्राप्तच आहे. सूर्य कायमच प्राप्त आहे, फक्त ढगांचा पडदा आपल्याला वाऱ्याच्या माध्यमातून दूर करावा लागतो. तसं आपला आत्मा आपल्यापैकी कोणाला याची जाणीव नाही बरं, मी आहे की नाही? सर्वांना जाणीव आहे. कोणाला असं वाटतं का हो थोडं तपासून सांगा बरं मी इथं आहे का नाही? हे कोण म्हणतो आहे? जो आहे तो म्हणतो आहे की इथं मी आहे का नाही हे सांगा. अरे तू आहे म्हणूनच तू प्रश्न करू शकतो की मी आहे की नाही हे सांगा. आणि एखादा मला नाही पण मला असं वाटतं मी इथं नाही, तर मग तू खरंच इथं ठेवण्याच्या योग्यतेचा नाही, तुला भरती करावं लागेल. आहे की नाही? भ्रमाशिवाय कोणताही व्यक्ती असा म्हणू शकत नाही. म्हणजे आपलं अस्तित्व हे कायम आहे. त्या अस्तित्वासाठी आपल्याला कोणतं पुस्तक पाहावं लागत नाही. स्वतःसिद्ध आपण आहोत म्हणजे ज्ञानसुद्धा आहे. आणि ज्या अर्थी आपलं आपल्यावर कायमचं प्रेम आहे याचा अर्थ आपण आनंदरूप आहोत. कारण जे परमप्रेमास्पद असतं ते आनंदरूपच असतं. इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः. ज्या अर्थी आपलं आपल्यावर प्रेम म्हणजे आपण आनंद स्वरूप आहोत. आपण आहोत म्हणजे सद्रूप आहोत. आणि आपलं आपल्याला ज्ञानसुद्धा आहे, चित्स्वरूप आहोत. म्हणजे जीव सच्चिदानंद स्वरूप कायमचाच आहे. फक्त त्याला भ्रम झाला आणि भ्रमनिवृत्त केला की ऐक्य करावं लागत नसतं, ऐक्य असतंच. म्हणून पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, शिवच शिवामध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे ब्रह्मस्वरूप असणारा जीव ब्रह्मस्वरूपामध्ये प्रविष्ट होतो. ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा, त्यांचं ऐक्य तैसे होय मागील दृष्टांताप्रमाणे. जसं समुद्राचं पाणीच समुद्रामध्ये पावसाच्या रूपाने मिसळतं तैसे ऐक्य होय, तसं त्यांचं एकत्व होतं. आणि अगदी शिवाचं आणि शक्तीचं किंवा जीवाचं आणि परब्रह्माचं आता अखंड ऐक्य प्राप्त झालं की पुढची जी काही सगळ्या ओव्या येतात, पुढची जी भूमिका आहे ना, ही शब्दामध्ये कथन नाही करता येत. आता ही शब्दामध्ये कथन न करता येणारी अवाच्य स्वरूप स्थिती आहे. ज्ञानोबाऱ्या पुढे नवीन विषय बदलतात. आता इथपर्यंत स्थिती झाली ना, ते पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडुकुमारा. आता शिवाचं शक्तीचं जीवाचं किंवा परब्रह्माचं जे एकत्व प्राप्त झालं, आता या पलीकडे काय आहे? या पलीकडे काहीच नाही. किंवा इथं अलीकडे आणि पलीकडे असा भागसुद्धा नाही. शब्दामध्ये बोलावं लागतं म्हणून म्हणावं लागतं की सा काष्ठा सा परागती. या पलीकडे आता काही प्राप्तव्य नाही. किंबहुना बाबा सांगतात प्राप्तव्य नाही यात नवल काय, ज्ञातव्यसुद्धा नाही. जिथं ज्ञातव्य म्हणजे जाणण्यासारखं नाही, प्राप्तव्य नाही. प्राप्तव्य नाही म्हणून भोक्तव्य नाही.
जिथं ज्ञातव्य प्राप्तव्य भोगतव्य नाही तिथं कर्तव्य असेल का? कर्तव्यसुद्धा कोणतं नाही. मनुष्याला काहीतरी करावंसं वाटतं, कर्तव्य आहे. कर्तव्यानंतर सुखदुःखाचे अनुभव मिळतात, भोगतव्य आहे. भोगतव्याच्या नंतर पुन्हा काहीतरी प्राप्तव्य राहतं. प्राप्तव्याच्या नंतर ज्ञातव्य, काहीतरी जाणलं पाहिजे की नाही. आता जाणणाराच जाणणं स्वरूप होऊन गेलेलं आहे. काय आहे आता? ज्ञानोबा म्हणतात आता म्हणजे ही स्वरूपस्थिती प्राप्त झाल्यानंतर दुजे हन होते की एकची हे आई ते ऐसिये विवंचने पुरते ओरे चिना. आता दुजे हन होते, आता तो असणारा साधक परब्रह्म स्वरूपापासून दुजे म्हणजे वेगळा होता आणि आता मात्र एकची आई ते म्हणजे स्वतःसिद्ध, जो कायमचाच एक आहे त्याला आई ते स्वतःसिद्ध असं म्हणतात. आयत म्हणजे काय? ज्याच्या अस्तित्वासाठी सिद्धीसाठी कोणत्याही प्रमाणांची गरज पडत नाही. आपण काही विचार करतो हा की मनुष्याला यथार्थ ज्ञान होतं तर त्या ज्ञानाला प्रमाज्ञान असं म्हणतात आणि प्रमाज्ञानाची जी साधनं करणं असतात त्याला प्रमाण म्हणतात. त्या प्रमाणामध्ये सुद्धा 6 प्रकारचा विचार आहे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, अर्थापत्ती, उपमान आणि अनुपलब्धी नावाचं एक 6वं प्रमाण. ही 6 प्रमाणं प्रमाज्ञान करून देणारी आहे. या सगळ्यात प्रबल प्रमाण आहे शब्द प्रमाण. शब्द प्रमाणाचा सुद्धा परमात्मा विषय होत नाही, कारण प्रमाणाने एखाद्याचं अस्तित्व सिद्ध केलं तर ते मान्य होतं. पण या स्वरूपाचं अस्तित्व प्रमाणावर अवलंबून नाही, उलट प्रमाणांचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे. अगोदर आपलाच अनुभव घेऊन बघा ना तुम्ही. आपण अगोदर आहोत म्हणून बाकीचं आपल्याला नंतर कळतं. जर आपण नसेल तर बाकीचं आपल्याला काहीच कळणार नाही. सामान्य उदाहरण आहे, आपण गाढ झोपेतून जागं होतो की नाही, सुषुप्ती नावाची अवस्था म्हणतात त्याला. गाढ झोपेतून जागं होतो. पहिल्यांदा कोण जागं होतं? पहिल्यांदा मी जागा होतो. मी जागा झाल्याशिवाय म्हणजे मी असल्याशिवाय नंतर माझं काय काय आहे हे कळत नाही. हे माझं काय आहे, माझा मोबाईल असेल, काय असेल ते असेल, हे माझं नंतर आहे, अगोदर मी आहे. हे प्रारंभ आपल्यापासून आहे. आपल्या असण्यासाठी इतरांची गरज नाही, उलट इतरांचं असणं किंवा नसणं हे आपल्यामुळं कळतं. जे अस्तित्व कायमचं आहे, कायमचं, त्याला स्वतःसिद्ध अस्तित्व म्हणतात. ते आयत आहे, ते कोणी निर्माण केलेलं नाही, ते कायमचा अनादी आहे. म्हणून आता हा साधक दुजेपणामध्ये द्वैतात होता की आता एकच आहे, स्वतःसिद्ध आहे. ज्ञानोबा म्हणतात असाही विचार या स्वरूपस्थितीमध्ये शिल्लक राहत नाही. ऐसिये विवंचने पुरते, विवंचना म्हणजे विचार. असा विचार करण्याकरता सुद्धा जो स्वरूपाला प्राप्त झाला तो शिल्लक राहत नाही. समजा एखादी व्यक्ती आहे, त्याने विहिरीमध्ये बुडी मारली. कल्पना करा एखाद्या माता भगिनीचा अलंकार विहिरीमध्ये पडला. जुना काळ आहे. आता ते अलंकार जर पडला तर बाकीच्या लोकांचं सोडून द्या, पण सासूचं लक्ष जास्त राहतं. मग ते कानातलं कुंडल असेल किंवा कोणता दागिना असेल, आपल्याला जास्त काही त्यातलं माहिती नाही. कुंडलच म्हणतात की आणखीन काही म्हणतात की कर्णफुलं म्हणतात बहुतेक त्याला. आणि ते कानातला सोन्याचा अलंकार विहिरीमध्ये पडला. का पडला? जुन्या काळामध्ये ते पाणी शंधून आणावं लागायचं पोहऱ्याच्या माध्यमातून, आणि मग ते वेगात पाणी काढता काढता ते थोडीशी त्याची फिरकी ढिली झाली असेल म्हणून ते पडलं. आता ती रडू लागली. एका पोहणाऱ्या माणसाला दया आली की आता सासूने जर ते पाहिलं की एका कानात कर्णफुल आहे आणि एका कानामध्ये नाही, तर माझी हजेरी लागेल, ती काय बोलेल काही सांगते किंवा मारूनही काढील. जुना काळ होता तसं, दराऱ्याचा धाक होता तेव्हा. आता कशाचा धाक आहे? आता सासूलाच धाक आहे की मिळतं का नाही जेवण म्हणून. जुना काळ आहे तो. मग आता तिने विचार केला घरी जायचं कसं. दयावान पुरुषाने ते पाहिलं आणि तो पोहणारा चांगला होता, त्याने बुडी मारली. आता बुडी मारली तर पाणी स्वच्छ होतं, तळच गाठला त्याने. तळ गाठल्याबरोबर त्याला ते कर्णफूल हाताला लागलं. आता एक मला सांगा, कर्णफूल त्याच्या हाताला लागलं, तो पाण्यामध्ये विहिरीत तळाशी गेलेला आहे.
कर्णफूल हाताला लागलं हे त्याला कळतं, सांगता येतं का? अजिबात सांगता येत नाही. आणि जर तो सांगू लागला तर त्याच्या नाकातोंडात पाणी जाईल. म्हणजे अथांग पाण्यामध्ये अनुभव आहे, मिळालं हे खरं आहे, पण शब्दात कथन करता येत नाही. आणि जर एखादा म्हणत असेल अहो मला ते सापडलं, तर याचा अर्थ हा तळाशी गेलाच नाही. जो तळाशी जातो तो तसं सांगत नाही, हा प्रकार आहे. आणि सांगत असेल तर अजून सांगण्याकरताच्या अर्थी बोलतो, याचा अर्थ हा वरच आहे, फक्त आपल्याला सांगतो एका कोपऱ्यातून. हे जसं घडावं तसं स्वरूपामध्ये प्राप्त झाला तर मी आता ब्रह्म झालो बरं असा म्हणत असेल तर अजून झालाच नाही. आणि जो ब्रह्मरूपतेला प्राप्त झाला तो सांगण्याकरता शिल्लक राहत नाही. कारण ब्रह्मरूपता करता मी ब्रह्म झालो हे वेगळं झाल्याशिवाय सांगता येत नाही. जसं विहिरीतून वर आल्याशिवाय पाण्याची खोली सांगता येत नाही. ज्ञानोबाने ही ओवी 15व्या अध्यायामध्ये वापरली बरं. तेही तेथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता, जैसे बुडणे याची वार्ता थडिये चाकीजे. एखादी व्यक्ती पाण्यामध्ये बुडाली तर मी बुडालो असं म्हणत असेल तर अजून बुडालाच नाही. कारण अजून तो म्हणतोय ना मी अजून बुडतो, हा बुडतो आहे असं म्हणू शकतो, पण नाही मी बुडालो. जो बुडाला तो सांगण्याकरता शिल्लक राहत नाही. मग तो बुडाला हे कोण सांगतं? काठावरचे सांगतात. बुडणे याची वार्ता थडिये चाकीजे, तसाच हा प्रकार आहे. आता किती दृष्टांत जरी दिले तर हे अनुभवाची जोगे आहे, शब्दामध्ये पुन्हा कथन करता येत नाही. ज्ञानोबारे पुढे तसा शब्द वापरतात बघा. आता तुझे हान होते की एकची ही आई ते, ऐसिये विवंचने पुरते उरेचना, गगनी गगनलया जाये, ऐसे जे काही आहे ते अनुभवे, जो होय तो होणे ठाके, मनोण्य तेथेची मात, न चढीची बोलाचा हात, जेने संवादाची आगाव आत पैठी कीजे. या खरं तर 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. गगनी गगनलया जाये, या 2 गगन शब्दाचे अर्थ वेगळे होतात. पहिला शब्द आहे गगनी, सप्तमी अर्थाने आहे. तर गगनामध्ये म्हणजे चिदाकाशात, म्हणजे परब्रह्मस्वरूपामध्ये. आणि गगनलया जाये म्हणजे मूर्ध्नी आकाश, जीवस्वरूपाचा वाचक दुसरा गगन शब्द आहे. आणि पहिला गगन शब्द ब्रह्मवाचक आहे. म्हणजे गगनी गगनलया जाये म्हणून तर परंपरेनं ऐकावं लागतं नाही. नाहीतर आता ही जर ओळी गावाकडे सांगितलं तर ते काय म्हणतील, आकाशात आकाश गेलं निघून, असंच म्हणावं लागेल की नाही. पण याचे लाक्षणिक अर्थ घ्यावे लागतात. इथं गगन कोणतं घ्यायचं, तर पहिला गगनाचा अर्थ होतो चिदाकाश, चैतन्यालाच आकाश म्हणतात. म्हणजे चिदाकाशामध्ये मूर्ध्नी आकाश हे ज्याचं स्वरूप आहे, असं जीव लयाज आहे, जीवाचा लय होतो बरं. खरं तर जीवाचा बादच होतो. जोपर्यंत जीवाचा बाध होत नाही तोपर्यंत जीवाला ब्रह्मरूपता नाही प्राप्त होत. सामान्य उदाहरण आहे, आपण कायम पाहत असतो, मिठाचा खडा आहे आणि मिठाच्या खड्याने असं ठरवलं की आपल्याला समुद्रा एवढं व्यापक व्हायचं, मोठं अथांग व्हायचं, तर त्या मिठाला स्वतःचं बलिदान द्यावं लागतं. मीठ म्हणला नाही नाही नाही, मला मीठपणा अबाधित ठेवायचा आणि समुद्राची प्राप्ती करायची, शक्य नाही. त्या मिठाला आपला मीठपणा सोडावाच लागतो, म्हणजे अथांग स्वरूपाच्या समुद्राची त्याला प्राप्ती होते. सांडोनी मिठपणाचा लोभू, मिठे सिंधत्वाचा घेतला लाभो, तेवी अहं देवनी शंभू, मी शांभवी झालो. ज्ञानोबांची अमृतानुभवातली ओवी आहे. मीठपणाचा लोभ सांडून म्हणजे मिठाला आपला मोह सोडावा लागतो, तेव्हा त्याला समुद्र व्हावं लागतं. सामान्य समुद्र होण्यासाठी जर मिठाला आपलं अस्तित्व सोडावं लागतं, तसं ब्रह्मरूपता प्राप्त करण्यासाठी जीवाला सुद्धा स्वतःचा बाध करावा लागतो. व्यवहारातलं उदाहरण आहे, वधू आणि वराचं लग्न होतं. लग्न वधूवराचं झालं पाहिजे, म्हणजे होतं लग्न. मग आता ती वधू त्या वराच्या संपत्तीची मालकीन होते की नाही. पण ते मालकीन होत असताना आपल्या माहेराचा संबंध एका क्षणात सोडते बघा. जोपर्यंत तिच्या मस्तकावर अक्षदा पडत नाही तोपर्यंत आपल्या नावासमोर ती वडिलांचं नाव लावते. पण एकदा तिचं लग्न झालं तर एका क्षणात ते माहेराचा संबंध सोडून
आता आपल्या नावासमोर पतीचं नाव लावते. तुम्हाला माहिती की नाही माहिती नाही, पण लग्न होण्याच्या अगोदर मुलीचं आधार कार्ड वेगळं असतं आणि लग्न झाल्यानंतर तिचं आधार कार्ड बदलावं लागतं, तेव्हा ते रेशन मिळतं. तसं मिळत नाही, मग बदलावं लागतं. आपलं तसं नाही आहे, आपलं अखंड ऐक्य, म्हणजे आपलं आधार कार्ड बदलतं का, मुलीचं बदलावं लागतं. विवाहावरातलं उदाहरण आहे. म्हणजे ती आपल्या माहेराचा संबंध तोडते तेव्हा तिचं पतीच्या कुळाबरोबर ऐक्य होतं. मिठाने आपला मिठपणाचा लोभ सोडला की त्याला जशी समुद्राची प्राप्ती होते, तसं जीवाला आपलं जीवत्व सोडावं लागतं. जीवदशा बाधित करावी लागते, किंबहुना स्वतःचं अस्तित्व सोडावं लागतं. ज्याला स्वतःचं अस्तित्व सोडता येतं त्याला ब्रह्मरूपाने राहता येतं. म्हणून गगनी गगन लया जाई, हा लय जाणं शब्द फार महत्त्वाचा आहे. हा लया जाणे शब्द लय महत्त्वाचा आहे. म्हणून लय शब्द सांगितलं तिथं, गगनी गगन लया जाई ऐसे जे काही आहे. आता ज्ञानोबाने सुद्धा इथं शब्द कसा बाबा, असं जे काही आहे, काय आहे शब्दाने नाही सांगता येत. म्हणून आपण आता हे प्रवचन करतो, व्याख्यान करतो, ज्ञानोबाने तर फार अलीकडे घेतात आपल्याला, हे आपलं वैखरीतलं बोलणं आहे सगळं. पण काय आहे, शब्दांची सेवा केल्याशिवाय ना अवाच्य स्वरूपामध्ये जाता येत नाही. कमीत कमी असं काहीतरी स्वरूप आहे, हे कशातून सांगावं लागतं, शब्दाने सांगावं लागतं नाही, याला दुसरा पर्याय नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगतात पाठामध्ये, शब्दाने परब्रह्मरूपता प्राप्त होईल असं अजिबात नाही, पण झालीच ब्रह्मरूपता प्राप्त तर शब्दा वाचून होणार नाही. कारण शब्द हे प्रबल प्रमाण आहे. 6 प्रमाणामध्ये सगळ्यात प्रबल प्रमाण शब्द. म्हणून शब्दाची फार सेवा केली पाहिजे. इतकी सेवा केली पाहिजे तर आपल्याला पैशापेक्षा शब्द रत्न वाटले पाहिजे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. शब्दाची सेवा केली तर शब्द एवढे प्रामाणिक आहे, ते तरण तलाव असतात. तरण तलाव कळते का नाही काय माहिती, स्विमिंग पूल. ते तलावावर जेव्हा आपण जातो तर त्याच्यावरती उडी मारण्यासाठी गुंडाळी असते. आता ती नाही कळणार, स्प्रिंग, गुंडाळी म्हणतात मराठीमध्ये. तर त्या फळीवर उभं राहावं लागतं आणि तिच्यावर आपण दाब दिला की जशी ती गुंडाळी आपल्याला पाण्यात फेकते ती जाग्यावर राहते, तसे शब्द आहेत. शब्दांची सेवा केल्यानंतर शब्द जे साधकाला ब्रह्मरूपतेत प्रविष्ट करतात, शब्द जाग्यावर राहतात. इतके प्रामाणिक आहे शब्द. म्हणून त्या शब्दांची सेवा केली पाहिजे, फार सेवा करावी शब्दाची. जेवढं आपल्याला पाठांतर करता येईल, एक विशिष्ट वय असतं आणि त्या विशिष्ट वयात शब्दाची सेवा होते. बरं, ज्याची जिद्द असेल त्याला उतार वयात पण ते कळता येईल, पण तारुण्यामध्ये जेवढा उत्साह राहतो, शरीराचं बल मानावंच लागतं. मानसिक बौद्धिक हे सगळे बल तरुणपणामध्ये सहाय्य करतात आणि तारुण्याला विघ्नही जास्त आहेत. हे पुन्हा दुर्दैव आहे. तारुण्यामध्ये सगळं चांगलं आहे, अवयव चांगले, शरीर चांगलं, बौद्धिक क्षमता सगळं काही करू शकतो, पण दुर्दैव असं की प्रतिबंध जास्त आहे. पण ते सगळे प्रतिबंध बाजूला सारून या शब्दांची फार सेवा केली पाहिजे. कारण हे शब्द काही सामान्य शब्द नाही. माझी या सत्यवादाचे तप, असं फार मोठं अनंत कल्पापर्यंत तप करणारे ज्ञानोबा आहे आणि त्यांच्या मुखारविंदातून प्रगट झालेले शब्द आहे. आपलं इतकं प्रेम असावं ज्ञानेश्वरीच्या शब्दावर की आपल्याला एखादी व्यक्ती जर म्हणली मी तुम्हाला 1000 रुपये देतो, त्या मोबदल्यामध्ये एक ओवी अजिबात नाही द्यायची, का ओवीची किंमतच होऊ शकत नाही. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. जर आपली एक ओवी एका दिवसाला पाठ होत असेल आणि एखादी व्यक्ती आपल्याला त्या मोबदल्यामध्ये 100 रुपये देत असेल, व 100 रुपये घ्या ओवी पाठ करू नका, तर आपल्याला ते डावलता आलं पाहिजे. डावलता आलं पाहिजे. नाही तर दिवसभर नुसताच फिरतो आहे, 50 रुपये दक्षिणा मिळली आणि काय पाठ झालं, काही नाही. धनाची किंमत नाही आहे, परमार्थ नावाच्या धनाची किंमत जास्त आहे. गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे, असं जे काही आहे. आता ही कशी अवस्था आहे की चिदाकाशामध्ये मृद्य आकाश लयाला जातं, असं जे काही ऐक्य आहे, अशी जी काही स्थिती आहे, ज्ञानोबा म्हणतात ते अनुभवे जो होय, ती स्थिती अनुभवे, तृतीय विभक्ती आहे. अनुभवे म्हणजे अनुभवाने, केवळ शब्दाने नाही. आता
म्हणून तर आपण श्रवण करतो, श्रवणानंतर मनन करतो, मननाच्या नंतर निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन साक्षात्काराची भूमिका आहे. केवळ ऐकणं असं नाही, तर त्या शब्दाच्या आकाराची वृत्ती होणं आणि तसा अनुभव आपल्याला येणं. हे अनुभवे जो होय, अनुभवाने जो होतो तो होणे ठाके. तो ही ब्रह्मरूप स्वरूपस्थिती तो होऊनच राहतो. आणि आता ती स्वरूपस्थिती होऊन राहिल्यामुळे ज्ञानोबारा म्हणतात म्हणून तेथेची मातू. हे अनुभवाने जो होतो तो अनुभव स्वरूपच होऊन राहतो. अनुभव हा शब्दात सांगता येत नाही. अनुभव हा अनुभवरूपच आहे. काही गोष्टीचा अनुभव असतो पण सांगता नाही येत. आपण साखर खाल्ली, कशी लागली? गोड लागली. गोडी कशी आहे हे नाही सांगता येत. एखाद्या मुक्या पुरुषाने साखर खाल्ली, त्याला अनुभव आहे, शब्दात नाही सांगता येत. तो गोडसुद्धा म्हणू शकत नाही, पण गोडीचा अनुभव नाही का? मुखास्वादनवत म्हणतात, तसा तो प्रकार आहे. जो अनुभवाने ब्रह्मरूप होतो तो ब्रह्मस्वरूपच होऊन राहतो. आणि तिथं नेमका असा आहे की कोणतंच प्रमाण पोचत नाही. ते प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही बरं, म्हणून इंद्रियांचा विषय तो त्याला नाही, कारण त्याला आकारच नाही. आता ज्याला आकारच नाही, प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, तर ते अनुमान प्रमाणाचा कसं काय विषय होईल? भावरूप आहे, अनुपलब्धी प्रमाणाचा विषय नाही. संपाद्य संपादक भाव नसल्यामुळे अर्थापत्ती प्रमाण नाही. त्याच्यासारखं दुसरं काही नाही, उपमान प्रमाणाचा विषय नाही. आणि नामरूप संबंध जाती क्रियाभेद हा आकाराशीच प्रवाद वस्तूशी नाही. त्याला नामरूप संबंध जाती क्रिया भेद नसल्यामुळे ते शब्द प्रमाणाचा सुद्धा विषय नाही. अशा ब्रह्मरूपाला जो गवसणी घालतो तो ब्रह्मच होतो. आणि त्या ब्रह्माला कोणतंच प्रमाण विषय नाही करत, उलट सगळे प्रमाण त्याच्यामुळे जगतात. म्हणून ते तिचे मातू. या कारणामुळे ते तिचे मात म्हणजे वार्ता, कथन, गोष्ट न चढेचे बोलाचा हात. तिथली असणारी ती स्वरूपस्थिती शब्दाचा हात तिथपर्यंत चढतच नाही. न चढेची बोलाचा हात. आणि संवादाकरता शब्द लागतात. आता आपला काय हा संवाद आहे. संवाद कशाने करतो आपण? शब्दाने करतो. म्हणजे संवादासाठी अगोदर शब्द लागतात. संवादातून सांगता येतं. काही जर ज्ञान करून द्यायचं असेल तर संवाद लागतो. थोडा बारकाईने नाही का? ज्ञानासाठी संवाद लागतो, संवादासाठी शब्द लागतात. आणि इतकं नेमकं असं आहे की शब्द पोचत नाही. म्हणून तेथेचे मातू न चढेचे बोलाचा हातो, जेणेकरून संवादाच्या गाव आत पैठी कीजे. हे तत्व, ही स्वरूपस्थिती संवादाच्या गावामध्ये स्थापन करता येईल. कारण संवादाच्या रूपाने स्थापन करायचे असेल तर ते शब्दात सांगता आलं पाहिजे. आणि नेमकी अडचण अशी आहे की ते शब्दाच्या चिमट्यामध्ये येत नाही. जसं एखादा पदार्थ पकडायचा असेल तर चिमटा लागतो. 2 बोटाच्या याच्यामध्ये चिमट्यामध्ये एखादी वस्तू आपण पकडू शकतो. पण संवाद शब्दाच्या चिमट्यामध्ये ते येत नाही. जर शब्दातच आलं नाही तर संवादामध्ये काय सांगता येईल? जेणे संवादाची गाव आतून पैठी कीजे, असं याला शुद्ध स्वरूप म्हणतात बरं. शुद्ध स्वरूप हे संवादाच्या शब्दाच्या कक्षेत सांगता येत नाही. तुम्ही पुन्हा शंका निर्माण करा, जर ते संवादाच्या गावात येत नाही, शब्दाच्या चिमट्यामध्ये सापडत नाही, मग एवढे ग्रंथ कसं काय निर्माण झाले? विचारसागरात पण ही शंका येऊ शकते. बुद्धी जाणे आणि न जाणे ही त्या असो तो परमात्मा मीची असे. मग आता एकतर बुद्धी जाणे म्हणा किंवा न जाणे तरी म्हणा, तर त्याने उत्तर असं दिलं, जे अनावृत्त स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप आहे, बुद्धी त्यास न जाणे. शुद्ध स्वरूपाला बुद्धी जाणत नाही, पण ज्या परमात्मा स्वरूपाला उपाधी लागली अशा उपाधिकृत आवृत्त स्वरूपाला बुद्धी जाणे, असा तो विचार केला आहे. साधं उदाहरण आहे. सूर्यावर ढगांचा जर पडदा आला तर आपल्याला सूर्य पाहता येतो. कधी पाहता येतो? जर त्याच्यावर ढगाचा पडदा आला तर कमीत कमी एवढा तरी पाहता येतो की आता सूर्यावर ढगांचा पडदा आलेला आहे. एवढ्या अर्थाने पाहता येतो की नाही? पण ढगाचा पडदा दूर झाला आणि 12 वाजता प्रखर किरणाचा सूर्य आहे, तो डोळ्याने पाहता येतो का?
डोळे दिपून जातात तेव्हा. तसंच आहे, शुद्ध स्वरूप कोणत्याच प्रमाणात जाणता येत नाही, पण त्याच्यावर नाम रूप संबंधाची जगताची कल्पना जर केली तर मग त्याचा मत अध्यारोप अपवादाच्या भाषेमध्ये विचार करता येतो. म्हणून शास्त्राची ही दया आहे की त्यांनी अध्यारोप अपवादाची भाषा स्वीकारून शुद्ध स्वरूप आपल्याला कथन केलं, आणि ते कथन करता करता त्या परमात्म स्वरूपाचं आवरण दूर केलं, आणि जे राहिलं ते शब्दात नाही सांगता येत. ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण आलं आहे, मर्यादेचा काळ, जुना काळ. लग्न झालं एका बालिकेचं, कन्येचं लग्न झालं, ती माहेरी गेली. तिला घेण्यासाठी मूळ हारी म्हणतात. मूळ शब्द असाच आहे ज्ञानेश्वरीतला, आणि आपण म्हणतो मुराळी. जाणार कोण? कोणी शिल्लक नाही. नेमका तिचाच पती त्या गावामध्ये गेला, म्हणजे तिच्या माहेरी आणि त्याच्या सासरी. आता लग्नाला तिच्या बऱ्याच मैत्रिणी गैरहजर होत्या, आणि त्या गावात याचेसुद्धा मित्र होते. झालं अकस्मात ते मित्रांच्या समूहामध्ये बसले, आणि या मैत्रिणी लग्नात गैरहजर होत्या. त्या विचारा लागल्या, का गं म्हणे, समोर 5-6 पुरुष बसलेले आहे, यापैकी नेमका तुझा पती कोणता आहे? म्हणून म्हणलं जुना काळ. त्या काळात असं नावाने हाक मारत नव्हते. जुना काळ, अहो का हो असं म्हणायचे त्या काळात, किंवा मुलाचं नाव घ्यायचं आणि मग हाक मारायची, असं तो जुना काळ. आणि मग त्याने सांगायला सुरुवात केली, तो प्रथम क्रमांकाचा आहे ना, तो माझा पती नाही. द्वितीय क्रमांकाला बसलेला आहे, तोही माझा पती नाही. असं करता करता ती जो आपला पती नाही त्या सगळ्या पुरुषांचं निराकरण करते, पती नाही या रूपाने. आणि जेव्हा सर्वांचा बाद केल्यानंतर तिचा खरा पती अग्निदेव ब्राह्मण यांच्या साक्षीने ज्याच्यासोबत लग्न झालं, त्या पतीचा परिचय करण्याचा प्रसंग आला तर ती बोलतच नाही. आता ती बोलत नाही, पण तिच्या न बोलण्यातून बाकी सगळ्या मैत्रिणींना कळतं की हा तिचा खरा पती आहे. जैसे न सांगणेवरी बाळापती स्वरूप करी, बोल निमालेपणे विवरी अचर्चाते. तसं स्वरूप आहे. म्हणून सगळे ग्रंथ कार्यात्मक जग परमात्मा नाही न येती, त्या जगताचं कारण असणारी माया ते सुद्धा परमात्मा नाही न येती, नेती पदाने द्वंद्वा सर्वांचा बाध करते. आणि एकदा परमात्मा शिल्लक अवशिष्ट राहिला की तत्संबंधाने काहीच बोलत नाही, कारण तो शब्दामध्ये येतच नाही. म्हणून तिथेची मातू, म्हणजे जे शब्दामध्ये येत नाही पण शिल्लक राहतं, उरतं, त्याला म्हणतात देव. म्हणून बाबा सांग, हे वाक्य फार गांभीर्याचं वाक्य बरे. दिसतो तो देव नाही, कळतो तोही देव नाही, जो उरतो तो देव आहे. तो का म्हणे, हरी काही उरो नेदी उरी, तो शिल्लक राहतो. कारण दिसतो तो देव म्हणावा तर तो इंद्रियांचा विषय झाला, कळतो तो देव आहे असं म्हटलं की तो बुद्धीचा विषय झाला, आणि जो इंद्रियांचा बुद्धीचा विषय होतो त्याला जडत्व येईल. म्हणून म्हणलं हे गांभीर्यतेचं वाक्य आहे. तुम्ही असं म्हणाल की जो दिसतो सगुण परमात्मा, अरे तो विग्रह आहे, तो फक्त सगळ्यांना नाही भक्तांना दिसतो आहे, पण ते सुद्धा परब्रह्माचा आकार आहे सगुण रूपाने. तो सुद्धा लीला विग्रह आहे, पण जे खरं स्वरूप आहे ते दिसतही नाही किंवा ते बुद्धिगम्य असं कळणं असं नाही. ज्ञानस्वरूप ते उरतं. सर्व निषदावधीभूत मनोनी तिथीची मातू, न चढेचे बोलाचा हात, जेने संवादाच्या गावात पैठी केजे. अर्जुना एरवी तरी, दुसऱ्या बाजूने विचार केला तर आपल्या सवय फार आहे. आता हे सगळं व्याख्यान आपलं या ओळीत बसतंय. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. आपलं सगळं व्याख्यान याच्यातच चालू आहे. प्रवचन हे सगळे कशात चालू आहे? प्रवचन, कीर्तन, कथा, व्याख्यान कशात चालू आहे? वैखरी वाणी चालू आहे. आता जिथं परावाणी पोचत नाही तिथं वैखरी पोचल का? नाभी स्थानामध्ये असणारी परावाणी, म्हणून पराप्रमेय प्रमदा असं म्हटलं आहे. जिथं परा पश्चंती मध्यमा या 3 वाण्यांचा लागच लागत नाही, आणि तिथं आपली बडबड चालू आहे वैखरी वाणीनं. ज्ञानोबा म्हणतात एरवी तरी, दुसऱ्या बाजूने विचार केला तर जे
या अभिप्रायाचा गर्व धरी, जे नामची वाणी या अभिप्रायाचा तात्पर्याचा गर्व धारण करते, ते पाहे पावई खरी दुरी ठेली, परेही परते बोलणे खुंटले. वैखरी कैसेने सांगी. ज्ञानोबर आपल्याला प्रश्न विचारतात त्या अभंगामध्ये. परेही परते, परावाणीच्या सुद्धा हा पलीकडे आहे, म्हणून त्या वैचे दोन अर्थ होतात. पराप्रमेय, परावाणीचा प्रमेय असा अर्थ एक होईल, किंवा परा अप्रमेय, परावाणीचा सुद्धा जो अप्रमेय, प्रमेय होऊ शकत नाही, म्हणजे प्रमाणाचं विषयत्व त्याला येऊ शकत नाही, अशी ती स्वरूपस्थिती आहे. आणि तिचा गर्व परेही परते बोलणे खुंटले, परावाणीच्या पलीकडे असल्यामुळे तिथपर्यंत शब्द बंद होतो. आता ते वैखरीनं कसं काय सांगता येईल. नेमकी अडचणी बघा. हल्लीच्या तार्किक लोकांची अडचण आहे. त्यांना आम्हाला देव दाखवा, आम्हाला देव दिसला पाहिजे. तर शास्त्रातलं प्रमाण असं आहे, देव दिसत नसतो. आपलं मन दिसतं का आपल्याला? नाही दिसत. आपलं मन दिसत नाही तरी आपण आपलं मन मानतो. मग जाऊ द्या, आपलं मन दिसतं, आपण दिसतो का? आपलं फक्त अस्तित्व आहे, आपण दिसत नाही. म्हणे मग आरशासमोर आपला देह दिसतो. देह आपण नाही, देहात आपण आहोत. म्हणजे सूक्ष्म जरी विचार केला तर फक्त स्थूल दिसतंय आपलं. या स्थूलामध्ये असणारं सूक्ष्म शरीरसुद्धा दिसत नाही. सूक्ष्माचं कारण असणारं कारण देह ते सुद्धा दिसत नाही. मग कैमोक्त ज्ञानाने विचार जर केला तर जिथं आपलं सूक्ष्म शरीर कारण शरीर दिसत नाही, तिथं चैतन्य दिसत होय डोळ्याने. चैतन्य दिसत नाही. चैतन्य हे अनुभव रूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. म्हणजे लोकांना आम्हाला देव दाखवा, अरे तो दाखवण्याचा विषय नाही आहे. किंवा आणि आपण पुढं वाक्यसुद्धा म्हणतो की तो अनुभवाचा विषय आहे. खरं असं आहे, अनुभवाचा सुद्धा विषय नाही. का? अनुभव हे त्याचं स्वरूप आहे. अनुभवाचा विषय आला तर पुन्हा जडत्व येईल ना त्याला. अनुभव रूप आहे. पंचदश कारण हे चिंतन केलं. स्वयमेव अनुभूतित्वा विद्यते नानुभव्यता. त्याला अनुभव्यता नाही, अनुभव ज्ञानाचा पुन्हा अनुभव येत नसतो. ज्ञान हे स्वयंप्रकाश आहे, म्हणून तो अनुभवण्याचा सुद्धा विषय नाही, देव पाहण्याचा विषय नाही, अनुभवण्याचा विषय नाही. अनुभव रूप आहे, ते स्वरूप आहे. आणि म्हणून तिथपर्यंत ते जाता येणार नाही. आता इतकं, आणि हे फार दिवस ऐकलं तर लक्षात येतं. म्हणजे त्याचे आपली बुद्धीची गांभीर्यता वाढते तेव्हा लक्षात येतं. एक वाक्य बोलून गेलो पाठीमागं मी. जेवढी आपली विचाराची उंची वाढते तशी तशी आपल्याला संत वाङ्मयाची खोली कळते. नाहीतर मग इथं नाथ महाराज खूप खोल गेले, असंच घडतं की नाही. आपली क्षमता जेवढी वाढेल उंची, तेवढी यातली आपल्याला अभिप्रायाची खोली कळेल. आणि आपली सगळी व्याख्यानाची भूमिका चालू वैखरी वाणीतून. जितकी जास्त बडबड तितका जास्त शीन आहे. म्हणून उपनिषदामध्ये म्हटलं आहे, नानोध्यायान बहुन शब्दान वाचो विगलापनम हितत. एक मर्यादा अशी यावी की आपलं बोलणं थांबावं आणि फक्त स्वरूपामध्ये रमावं. पण हे होण्यासाठी पहिल्यांदा शब्दाची सेवा करावी लागते, त्याला पर्याय नाही. बोलणं शांत होण्यासाठी अगोदर खूप बोलावं लागतं. आणि ते शब्दच मग अंतर्मुखतेनं कृपा करता. ज्ञानोबा म्हणतात, व्याख्यानाचा गर्व धरणारी वैखरी वाणी आहे ती इथपासून तर फार दूर राहिली. जिथं परावाणीचा लाग लागत नाही तिथं वैखरी वाणीचा काय लाग लागणार आहे. राऊत बाबांनी एक उदाहरण सांगितलं होतं. जंगलातले सगळे पक्षी चरायला गेले, सगळे गेले चरायला. त्या जंगलात एक ओढा होता. पावसाळ्याचे दिवस पाऊस, प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला, भयानक पूर आला, भयानक. आणि ते नदीला पूर उशिरा येतो, ओढ्याला लवकर येतो. उथळ पाण्याला खळखळाट फार, प्रचंड प्रमाणात पूर येत असतो ओढ्यांना. मग आता ते सगळे घरी जाण्यासाठी आले त्या काठावर. पण आता भाऊ पाण्याचा वेग किती, खोली किती बघावं लागेल की नाही. मग सगळ्या प्राण्यांनी त्या उंटाला विनंती केली, तू जा बरं म्हणे, तो आमच्यात उंच आहे म्हणे. काही काही माणसाची योजना करता आली पाहिजे बरं का, कुठंही नाही. आता ते समजा आपण एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर काही काही माणसं धाडशी असतात, त्याला सांगा जा बरं पंगत बसली बघून ये बरं. असे काही काही हुशार, आणि ते इतके धाडशी असतात, बिंदास जातात ते. आपल्याला लाज वाटते एवढ्या हुशार कसं काय जावं, पण काही जातात. तसं सगळ्यांनी त्याला मोठेपणा द्याला उंट आला की तो बघून ये बरं.
उंट चालला कशाला? ओढ्याच्या पाण्याचा वेग आणि खोली किती आहे तो मधल्या धारेत गेलाच नाही. अलीकडच्याच काठाला उंटाच्या मानेला पाणी लागलं अलीकडंच. तुला मध्य भागात माझ्या मस्तकावून पाणी जाईल, नको जायला, तो मागं आला. तुला पाणी खूप मोठं आहे, अलीकडच्या भागाला माझ्या मानेला पाणी लागतंय, मी सगळा बुडालो आहे, त्यामुळे रात्रभर इथंच थांबू. हे सगळं झालं. शेवटून एक शेळी आली आपल्या 4 पिल्लांच्या सहित. आणि तो तुम्ही एवढा वेळ झाला कसं काय थांबले? म्हणजे पाणी आलंय. पाणी आलंय? किती पाणी? म्हणे मी जाईन का माझ्या पिल्लांसहित पलीकडं? जिथं उंटाचा लाग लागे ना, तुझा काय लाग लागणार आहे? तसं परावाणीचा जिथं लाग लागत नाही तिथं वैखरी काय सांगणार आहे? अर्जुना एरवी तरी ये अभिप्रायाचा जे गर्व धरी, ते पाहे पा वैखरी दोरी ठेली. आता एक थोडासा विचार. शब्द कोणापासून तयार झाला? पंचमहाभूतापैकी आकाशापासून तयार झाला. आकाशापासून. म्हणजे शब्द हे कार्य आहे आणि आकाश त्याचं कारण आहे. म्हणजे तर आकाशाचा संबंध लागत नाही. पाठीमागे एक ओवी गेली बघा, तिथं तव महाभूतांची जवनिक फेटे, असे ओवी कालच गेले आपल्याला. पंचमहाभूतांचा पडदा दूर होतो. आकाश कारण आहे आणि शब्द त्याचं कार्य आहे. जिथं आकाशाला लाग लागत नाही, म्हणजे कारण जिथं सर्त होत नाही, तर त्याचं कार्य कसं काय सर्त होईल? भ्रूलता मागलीकडे तेथ मकाराचेचे अंग न मांडे, सडया प्राणा सांकडे गगना येता, पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दांचा देव मावळला, मग तयाही वरी आटू भविन्नला आकाशाचा, आता महाशून्याची डोही, जेथ गगनाशीची थाव नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा इया, म्हणून अखरा माझी सापडे, की कानावरी जोडे, तैसे नवे पुढे त्रिशुद्धी का. या 2-3 ओव्यांचा एकत्र विचार आहे सगळा. एरवी शब्दा 12व्या ओवीपासून एकत्र विचार. भ्रूलता मागलीकडे. भ्रू म्हणजे भुवया, लता म्हणजे वेली, एक प्रकारची टोकं घ्या. तर 2 भुवयांचे टोकं जिथं एकत्र मिळतात, तर ते आपला जो मध्य भाग त्याला आज्ञाचक्र म्हणतात. जिथे आपण गंध लावतो की नाही मध्य भागामध्ये, म्हणून तर ते आज्ञाचक्र शीतल राहावं याकरता चंदन लावायचं असतं. म्हणजे आपल्यालाच, दुसऱ्याला नाही. ते आज्ञाचक्राची योजना आहे तिथं. तर 2 भुवयांच्या मध्यभागी त्याला भ्रूलता म्हणतात. भुवयांची टोकं एकत्र मिळतात, त्याला आज्ञाचक्र म्हणू आपण. भ्रूलता मागलीकडे, त्या 2 चक्राच्या म्हणजे आज्ञाचक्राच्या मागच्या बाजूला तेथ मकाराचीची अंगण मांडे. मकार कशाचा वाचक आहे? अकार, ओकार आणि मकार. आकार स्थूल, स्थूल अवस्थेचा वाचक. ओकार सूक्ष्म आणि जो मकार तो कारण असणारी अविद्या किंवा माया यांचा वाचक आहे. म्हणजे तेथ मकाराचीची अंग, मकाराचंच असणारं जे अंग, त्याला दशमद्वार असं म्हणतात, त्याचं सुद्धा अंगाची मांडणी होऊ शकत नाही, म्हणजे संबंध लागू शकत नाही. ही अवस्था अतिक्रांत झालेली आहे. सडेया प्राणा सांकडे गगना येता. सडेया म्हणजे एकटा. एकटा जो प्राण ऊर्ध्वगमन करतो, तर त्या प्राणाला सुद्धा त्या चिदाकाशामध्ये मूर्ध्निकाशामध्ये येताना सांकडे, त्याला सुद्धा संकट वाटतं आहे. तो एकटाच राहतो आहे. पाठी म्हणजे नंतर. तेथेची तो भेसळला, तो प्राण त्या गगनामध्ये मूर्ध्निकाशामध्ये एकत्र होऊन गेला. तेव्हा काय होतं? शब्दाचा दिव मावळला, शब्दाचा दिवस मावळून गेला. म्हणजे शब्द नावाचा सूर्य आता शिल्लक राहिला नाही. मग तयाही वरी, त्याच्याही नंतर आटू भविन्नला आकाशाचा. आटू म्हणजे आटणी आणि भविन्नला म्हणजे झाला. क्रमाक्रमाने काय झालं? आज्ञाचक्राच्या पाठीमागं जिथं मकाराच्या अंगाची मांडणी होत नाही, एकट्या प्राणाला सुद्धा वरती येताना संकट होतं. प्राण तिथंच मिसळतो. शब्दाचा दिवस मावळला आता, आणि त्याच्यानंतर आकाशाची सुद्धा आटणी होऊन गेली. आता ज्ञानोबारा म्हणतात महाशून्याच्या डोही. इथे महाशून्य शब्द हा परब्रह्मवाचक आहे.
कारण परमात्मा इंद्रियांचा विषय नाही ना, म्हणून त्याला महाशून्य म्हणतात. आता एक ओवी येते 13व्या अध्यायामध्ये, त्याचा विस्तार उद्या पाहून. तर महाशून्याच्या डोहामध्ये जेथं गगनाशीची ठाव नाही, ठाव म्हणजे जागा, जेथं महाशून्याच्या म्हणजे महदाकाशाच्या परब्रह्माच्या स्वरूपामध्ये जिथं गगनाला जागा नाही, गगन वडील आहे आणि शब्द त्याचा पुत्र आहे, जिथं गगनाला म्हणजे वडिलाला जागा नाही तिथं तागा लागेल काही बोलाचा या. तर तिथं शब्दाचा काही तागा संबंध लागेल का? अजिबात लागणार नाही. नाव पुढे ढकलण्याकरता एक बांबू हातामध्ये असावा लागतो, तर त्याला तागा म्हणतात. तर या महाशून्याच्या डोहात रूपक पाण्याचं आहे. महाशून्याच्या डोहामध्ये जिथं गगनाला सुद्धा जागा लागत नाही, तर तिथं शब्दाचा तागा लागेल का? तागा लागेल काही बोलाचा इया. म्हणून या कारणामुळे आखरा माझी सापडे. आखर म्हणजे अक्षर. अक्षरामध्ये ही स्वरूपस्थिती सापडते किंवा कानावरी जोडे किंवा कानाने ऐकली म्हणून मिळते तैसे नव्हे. दोन विकल्प दूर केले बरं. हे शब्दामध्ये सापडतही नाही म्हणजे वक्त्याचा हा विषय नाही, आणि कानावरी जोडे म्हणजे ऐकून ही मिळते असंही नाही. म्हणजे हे कसं आहे, श्रोता वक्ता निरपेक्ष आहेत. म्हणून आखरा माझी सापडे की कानावरी जोडे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धेगा. हे अगदी सत्य आहे अर्जुना. ही स्थिती या शब्दाच्या अतीत आहे. आणखीन काही चिंतन करायचं तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.